हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट इलिस्ट्रेशन नंबर 10 पेज नंबर 2.56 शिकणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया आणि त्याच्या पुढे ते कोणते एक्सपेन्सेस आहेत ते आपण पुट करून घेऊया। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करू। द कॉस्ट अकाउंट ऑफ ईगल लिमिटेड इलाहाबाद फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 शोड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। त्याने आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर टाइप्स ऑफ स्टॉक, स्टॉकचा प्रकार दिलाय। स्टॉकचे 3 प्रकार असतात। एक कच्चा माल असतो त्याला रॉ मटेरियल म्हणतो, दुसरा आहे ते वर्क इन प्रोग्रेस, त्या कच्च्या मालावर प्रक्रिया चालू असते, तो मशीन मध्ये गुड्स असतो, तो बाहेर फिनिश होऊन बाहेर आलेला नसतो, त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात। आणि तिसरा असतो तो फिनिश गुड्स असतो। तर तिघांचा पण आपल्याला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक क्वेश्चन मध्ये गिवन आहे। तर 1 एप्रिलचा असतो तो ओपनिंग स्टॉक असतो, 31 मार्चचा आहे, 31 मार्चचा तो क्लोजिंग स्टॉक आहे। तर ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल दिलेलं आहे ते डायरेक्ट मटेरियल मध्ये येतं, ओपनिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक होतो। वर्क इन प्रोग्रेस पण तसंच आहे, ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक। फिनिश गुड्स पण तसंच आहे, ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक। तर त्याच्यानंतर आहे अंडर रायटिंग कमिशन। अंडर रायटिंग कमिशन हे ॲसेट आहे, ॲसेटला असतं ते। अंडर रायटिंग कमिशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण शेअर्स इश्यू करतो तेव्हा ब्रोकरला दिलेलं कमिशन किंवा बँकांना दिलेलं कमिशन असतं, त्याला अंडर रायटिंग कमिशन असं म्हणतात। ते ॲसेटमध्ये जातं, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतं ते, म्हणून हे फायनान्शियल नेचरचं आहे, त्याचं पोस्टिंग आपण इथं करणार नाही। त्याच्यानंतर आहे परचेज ऑफ रॉ मटेरियल। परचेज ऑफ रॉ मटेरियल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये ॲड होतं, हे लक्षात ठेवा। मी तुम्हाला ह्याच्या अगोदर समरी लिस्ट दिलेली आहे, ती एकदा नीट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पोस्टिंग कुठं होणार आहे ते समजेल। त्याच्यानंतर आहे सेलिंग ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येईल। ड्रॉइंग ऑफिस सॅलरी ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। प्रोडक्टिव्ह लेबर डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल। ऑडिट फीज ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। इस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट हा ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर हा एक्सपेन्सेस येईल। स्टीम गॅस अँड वॉटर फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येईल। सेल्स सगळ्यात खाली आपल्याला सेल्समध्ये, सेल्स म्हणजे डायरेक्ट सगळ्यात शेवटी सेल्स आपण लिहितो, ते कोणाच्या अंडर येत नाही। रेंट आहे फॅक्टरीचं 66 2/3% आणि ऑफिस 1/3%। तर फॅक्टरीला 2/3 घ्यायचं आणि ऑफिसला 1/3 घ्यायचं। 15,000 अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे, ह्या 15,000 वर 2/3 फाइंड करायचं, ते फॅक्टरीला येईल, आणि 15,000 वर 1/3 फाइंड करायचं, ते तुमच्या ऑफिसला येईल। त्याच्यानंतर आहे आर्किटेक्चर्स फी, हे येईल डायरेक्ट लेबर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये। वेजेस आउटस्टँडिंग आहे डायरेक्ट लेबरमध्ये येईल। ऑक्ट्रॉय अँड ऑडिट हे परचेज एक्सपेन्सेस आहेत, ते डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येईल। डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट हे सेलिंग अँड ओव्हरहेडच्या अंडर येईल। प्रिपेअर करायचे आहे कॉस्ट शीट शोईंग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, बेसिक कॉस्ट म्हणजे प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरीची टोटल असेल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ऑफिसची टोटल असेल, टर्नओव्हर म्हणजे सेल्स आहेत, कॉस्ट ऑन टर्नओव्हर म्हणजे टोटल एक्सपेन्सेस काढायचे आहेत, किंवा आपण त्याला टर्नओव्हर म्हणतो, टर्नओव्हर म्हणजे टोटल एक्सपेन्सेस आहेत ते। त्याच्यानंतर प्रॉफिट शोधायचं आहे। तर मग सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया आन्सर फाइंड करायला। जे सांगितले तेच नाव द्या, नाव बदलू नका। तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 65,000, त्याच्यामध्ये ऍड होतो ओपनिंग स्टॉक, ऍड होतं परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल्स आहे 2,60,000। त्याच्यामध्ये ऍड होतं परचेज एक्सपेन्सेस, परचेज एक्सपेन्सेस मध्ये येते ऑक्ट्रॉय अँड ड्युटी, ऑक्ट्रॉय अँड ड्युटी। अमाऊंट आहे 5,000। ह्याच्यातून बघा अजून काय आहे का एक्सपेन्सेस जो आपल्या उत्पादनाशी रिलेटेड आहे, तर एवढेच एक्सपेन्सेस होते। ऑक्ट्रॉय म्हणजे जकात नाका म्हणतात त्याला, जकात म्हणतात, जकात आता ती बंद झालेली आहे, पूर्वी होती। ऑक्ट्रॉय अँड ड्युटी
तर ह्याच्यामध्ये हे ऍड करा, टोटल किती येते बघा, काळजीपूर्वक करा, चुकण्याचे चान्सेस असतात. तर टोटल तुम्ही कॅल्सीवर करा. 0 कॅरी झाला, 5 12 13 3 1 3,30,000 3,30,000 टोटल झाली. त्याच्यातून आपल्याला लेस करायचे आहेत क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचे अमाऊंट आहे 50,000. 50,000 लेस करून बघा बाहेर येईल, त्याला नाव येणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. 2,80,000 2,80,000 ह्याला नाव येणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. मटेरियल कन्झ्युम त्याच्यामध्ये ऍड होणार आहे बघा. आता आपण काय करतो, प्राइम कॉस्ट कशी काढतो, पहिला पण घेतो काय, ह्याला नाव येतं डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर ऍड होतं डायरेक्ट लेबर, त्याच्यानंतर ऍड होतं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि त्याच्या टोटलला नाव येतं प्राइम कॉस्ट. म्हणून ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट लेबर मध्ये किती एक्सपेन्सेस आहेत बघा, 2 आहेत. प्रोडक्टिव्ह लेबर आणि वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस आहेत. ह्याची अमाऊंट आहे 1,65,000. आणि दुसरा हे आउटस्टँडिंग वेजेस किंवा वेजेस आउटस्टँडिंग, वेजेस आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्याची 5,000. हे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण याची टोटल करून 8 9 6 6 12 किती येते बघा, काळजीपूर्वक करा. 5 आणि 5 10 0 हजार 1 7 आणि 7 14 आणि 15 5 4 1 4 4,50,000 चुकण्याचे चान्सेस असतात. तर ह्याची टोटल आहे इथं 1,70,000. ह्याच्यामध्ये हे ऍड करा 4,50,000. ह्याच्यामध्ये डायरेक्ट लेबर मध्ये आपण परत ऍड करणार आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोण कोण आले बघा, आर्किटेक्चर फीज, आर्किटेक्ट आहे बरं का, आर्किटेक्ट फीज अमाऊंट आहे 10,000. एकच एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. टोटल करा, नाव काय येतं त्याला बघा, इथं 3 0 व्यवस्थित करा, कॅल्सीवर करा. चुकण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन टोटल करताना चुकता. तर कॅल्सी तुम्हाला अलाउड आहे, कॅल्सीवर करा. ह्याला नाव येईल प्राइम कॉस्ट किंवा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला बेसिक कॉस्ट. त्यांनी जे नाव सांगितलंय तेच तुम्ही इथं शो करा, प्राइम कॉस्ट लिहू नका. नेक्स्ट येतं त्याच्यामध्ये ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड होतं फॅक्टरी ओव्हरहेड्स. म्हणजेच फॅक्टरीचे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यामध्ये बघा फॅक्टरी एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत, ड्रॉइंग ऑफ फॅक्टरीमध्ये काय काय आहे बघून घ्या. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, $12,000. त्याच्यानंतर आहे स्टीम, गॅस अँड वॉटर,
गॅस अँड ऑर्डर अमाऊंट आहे 1500. व्यवस्थित लिहा, चुकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर 3 आहे रेंट. रेंटची अमाऊंट त्याने आपल्याला 15,000 दिलेली आहे. इंटू आपल्याला इंटू करायचं आहे 2/3. 3 5 जा 15, 5 2 जा 10, 10,000. तर बघा फॅक्टरीला येणार आहे 10,000 आणि 15,000 इंटू 1/3. क्वेश्चन मध्ये 1/3 दिलेला आहे बघा. 5 3 जा 15, आन्सर येईल 5,000. 5,000 हे फॅक्टरी ऑफिसला, हे ऑफिसला येईल आणि हे फॅक्टरीला. म्हणून मी इथं रेंटची अमाऊंट टाकलेली आहे 10,000. नोट करून घ्या, मी रफ करणार आहे. रेंट झालं. रेंट नंतर कोणते एक्सपेन्सेस आहेत चेक करा तुमच्या ह्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत. रेंट नंतर आहे झालं, एवढेच एक्सपेन्सेस आहेत. ह्याचे आपण टोटल करू 500. 2 आणि 3, 1 आणि 1 2. ह्याच्यामध्ये ऍड करावं ह्याची सगळ्याची टोटल 500. 0 + 3 3, 6 + 2 8 आणि 4,83,500. इथं पण तेवढीच टोटल येणार आहे. तुम्ही करून बघू शकता. 5 2 3 1 2 8 4. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. क्वेश्चन मध्ये त्याने आपल्याला हे दिलेलं आहे वर्क इन प्रोग्रेस. तर वर्क इन प्रोग्रेस ह्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्क इन प्रोग्रेस ऍड करायचं आहे. ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस अमाऊंट आहे त्याची 10,000. तर 93 येत आहे मला वाटतं. 93 बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा हे ऍड करा किती येत आहे बघा. 8 + 1 9, 4,93,000. 10,000 तिथं येतील 4,93,500. ह्याच्यामधून आपल्याला लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, सॉरी वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. अमाऊंट आहे त्याची 7,500. इथं पण लिहा 7,500. खाली किती येते बघा. 0 0 0 7 7 आणि 6 15 13 13 9 गेला 8. 4,86,000 बरोबर आहे. 4,86,000 अमाऊंट आहे. तर ह्याला नाव काय द्यायला सांगितलंय. फॅक्टरीच्या टोटलला, फॅक्टरी ओव्हरहेडच्या एक्सपेन्सेसला नाव द्यायला सांगितले त्यांनी वर्क कॉस्ट. क्वेश्चन मध्ये सांगितलंय तेच नाव द्या. सी वर्क कॉस्ट. ह्याच्यामध्ये ऍड होतं ऑफिस ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड होतं ऑफिस ओव्हरहेड्स. म्हणजे ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत. ऑफिसचे एक्सपेन्सेस आहे ऑडिट फीज. ऑडिट फीजची अमाऊंट आहे 7,000. त्याच्यानंतर आहे एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट. एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट आहे 2,000. त्याच्यानंतर आहे रेंट. वर पण रेंट होतं, आपण अमाऊंट फाइंड केलेली होती. तर 10,000 आलं, इथं 5,000 आलं होतं. मी तुम्हाला नोट करून घ्यायला सांगितलं होतं, तुम्ही घेतलं असेल.
एवढेच एक्सपेन्सेस आहेत. ह्याच्या टोटलला नाव द्यायचं आहे आपल्याला. 1 2 3 7 8 9 9 5 14 14 आणि 6 20 20 0 2 8 9 10 10 5 लाख बरोबर 5 लाख. ह्याची टोटल किती आहे? 7 8 9 9 5 14. या तिघांची टोटल मी इथं लिहिली. याच्यामध्ये हे ऍड करून बघा तेवढेच येते का? 6 4 10 8 9 9 10 बरोबर आहे 5 लाख. ह्याला नाव काय द्यायला सांगितलंय त्यांनी? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नाव काय द्यायला सांगितलंय? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सी नंतर डी, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यामध्ये ऍड होतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड होतं इथं ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स म्हणजे सेल्सशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस. आपण विक्री करताना जे एक्सपेन्सेस क्रिएट होतात ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. थांबा 1 मिनिट राहिलं माझं थोडंसं. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा. काय काय दिले तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तर ह्याच्यामध्ये बघा इथं आपल्याला ना फिनिश गुड्सचा स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक तो ऍड करायचा आहे. मी इथं लिहिते ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची अमाऊंट आहे 15,000. आता बघा टोटल करा किती येते. 4 लाख ऍड करतोय 5,15,000. 5,15,000. ह्याच्यातून आपण लेस करणार आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, फिनिश्ड गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सची अमाऊंट आहे 5,000. 5,000 त्याच्यातून लेस करा. लेस करायचं आहे. अमाऊंट किती येते? 2 3 5 0 1 5 5,10,000. इथं पण येईल 5,10,000. ह्याला नाव द्यायचं आहे आपल्याला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ह्याला म्हणतो आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. बघा CDE, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ह्याला म्हणतो. आपल्याला शोधायला नाही सांगितलं पण आपण लिहिलं. त्याच्यानंतर आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे सेलिंग ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये सेलिंग ओव्हरहेड्स आहेत 8,000 आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे 2,000. सेलिंग ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स आहेत 8,000 आणि दुसरा आहे डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट. डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट अमाऊंट आहे 2,000. अमाऊंट आहे 2,000. याची टोटल किती येते बघा. 0 0 0 8 2 10 10 0 1 1 3 5,20,000. 5,20,000. ह्या दोघांची टोटल आली 10,000. ह्याच्यामध्ये हे ऍड केलं 5,20,000. 5,20,000 हे आहे
कॉस्ट ऑफ टर्नओव्हर. बघा त्याला नाव आहे कॉस्ट ऑफ टर्नओव्हर, DEF, कॉस्ट ऑफ टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे टोटल कॉस्ट आहे ती, ह्याला आपण टोटल कॉस्ट म्हणतो. आता सेल्स आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, क्वेश्चन मध्ये सेल्स दिलेले आहेत 5,50,000. क्वेश्चन मध्ये सेल्स दिलेले आहेत, सगळ्यात शेवटी सेल्स लिहायचे आहेत तिथं. $5,50,000. $5,50,000 सेल्स आहेत 5,50,000. तर आता काय करायचं आहे, 5,50,000 मायनस 5,20,000 करा, म्हणजे आन्सर किती येईल बघा. 5,50,000 हे सेल्स आहेत आणि टोटल खर्च किती आलेला आहे वस्तू तयार करण्यासाठी, तर हे आहे एक्सपेन्सेस, टोटल एक्सपेन्सेस आहेत हे. तर टोटल एक्सपेन्सेस आले 5,25,000, 30,000 चा आला तो प्रॉफिट. या दोघांचा आपण मायनस केला, आन्सर मिळालं. प्रॉफिट किती मिळालं आपल्याला, प्रॉफिट 30,000. आणि आपल्याला हा शोधायचा होता, आपण शोधला 30,000. अशा पद्धतीने हे आपला आन्सर कंप्लीट झालेला आहे. बुक मध्ये थोडस ते वेगळं करतात, आपण आपल्या पद्धतीने करा. आपल्याला माहिती आहे वर्क इन प्रोग्रेस आणि रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला होता. वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला होता. ओपनिंग स्टॉकचा जो वर्क इन प्रोग्रेसचा आहे तो फॅक्टरी ओव्हरहेडला घ्यायचा आहे आणि ऑफिस ओव्हरहेडच्या खाली ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.